आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जगातल्या सर्व जणांना सुखी समाधानी आनंदी ठेव, शांतता जगामध्ये असू दे. एकादशीच्या उपवासाच्या दिवशी भरपूर पदार्थ असतात, म्हणून तर म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी. तुमच्याकडे काय काय बनवलं कमेंट करून नक्कीच सांगा. तर साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, त्यानंतर भगर, रताळ्याचे काप, मग ते गोड असतील किंवा तिखट असतील. त्याचप्रमाणे राजगिऱ्याचा शिरा, कोणी कोणी थालीपीठ सुद्धा बनवतात उपवासाची. चॅनलवर आहे बरं का, सगळ्याच्या लिंक खाली देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. तर राजगिऱ्याचा शिरा ना एकदम बनवायला सोप्पा आहे. फक्त काय असतं, त्याला भाजावं नीट लागतं. आता माझ्याकडे इथे विकतचं राजगिरा पीठ नव्हतं, त्यामुळे मी राजगिरा थोडासा भाजून घेतलेला आहे. खूप पण नाही की तो फुटेल. भाजल्यानंतर मिक्सरमध्ये थंड झाल्यावर ते पीठ वाटून घेतलं. एकदम बारीक नाही करायचं, थोडं जाडसर ठेवायचं, चवीला छान लागतो शिरा. त्यानंतर मंद गॅसवर साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना अजिबात घाई करायची नाही. जर घाई केली तर तो कच्चा राहतो, नाहीतर चिकट होतो जेव्हा आपण त्यामध्ये दूध पाणी जे जे काही टाकू. त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं आहे, जसं रव्याला भाजतो त्याचप्रमाणे. अर्धा कपला थोडंसं वर माझ्याकडे पीठ होतं. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा कप पाणी आणि गरम पाणी टाकायचं आहे, उकळतं पाणी सांभाळून टाकायचं आहे. वाफ वरती उडते, चेहरा बाजूला घेऊन मग टाकायचं आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालून असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी ह्या शिऱ्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर तो शिरा खूप पातळ होतो. व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये टाकायची आहे साखर. आता साखरेचा गोडवा तुमच्याप्रमाणे, म्हणजे तुम्हाला कितपत आवडतो गोड त्याप्रमाणे साखर घालायची. तरी सुद्धा पाव कपच्या आसपास मी इथे साखर टाकलेली आहे आणि प्रत्येक साखरेचा गोडवा हा वेगवेगळा असतो. आमच्या इथली जी साखर आहे ती थोडीशी कमी गोड आहे, त्यामुळे थोडी जास्त मला घालावी लागत आहे. आणि वेलदोडा पावडर, गोड पदार्थ असले ना तर त्यामध्ये वेलदोड्याची पावडर ही असतेच, त्यामुळे जी चव त्याची वाढते, वा खूपच छान. तर हा असा राजगिऱ्याचा शिरा, बटाट्याचा शिरा उपवासाला खातात आणि चवीला सुद्धा छान लागतो. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि वेगवेगळ्या जर रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले तर कमेंट्स करायला विसरू नका. तर साखर एकजीव होण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे मिक्स करून आणि बस 2 मिनिटामध्ये असा मस्तपैकी शिरा तयार होतो. घमघमाट पूर्ण घरभर पसरतो, म्हणजे समजायचं आपला शिरा हा बनून तयार झालेला आहे. तर आता बाउलमध्ये मी काढून घेते आणि राजगिऱ्याचा शिरा, उपवासाची खिचडी असे सर्व पदार्थ नाश्ता म्हणजे फराळामध्ये असतात. एकादशीचा उपवास हा तुम्ही पण एन्जॉय करा, विठ्ठलाची भक्ती करा, नमस्कार करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा.